हिवाळ्यामध्ये हवं हवंसं वाटणारं हे ऊन आता उन्हाळ्यामध्ये नको नकोसं झालेलं आहे. इकडे त्यांचा टिफिन बनवला, फ्लॉवर बटाट्याची भाजी, ढोकळे नाश्त्यासाठी बनवले. आणि इकडे लक्षचं बघा, आता सध्या आमची ही रंगडी गाय पूर्ण घरामध्ये फिरत असते आणि तिला आवरायचंच काम आम्हाला दिवसभर करावं लागतं. त्यानंतर पटकन किचन ओटा साफ करून घेतला, सर्व घराची साफसफाई करून घेतली, कारण लक्ष झोपलेला होता. आणि तो जोवर झोपलेला राहतो तोवरच मला वेळ मिळतो आणि पटकन कामं आवरायला होतात, कारण आई आणि तीर्था गावाला गेलेत. त्यामुळे आई नसल्यावर थोडीशी धावपळ असते आणि त्याला सांभाळायचं टेन्शनही असतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही रेडी झालो बाहेर जेवणाला जाण्यासाठी. गारवी आणि आम्ही सर्वजण जाणार होतो. पप्पा घरी राहणार होते, पप्पांसाठी घरीच स्वयंपाक बनवून दिला. त्यानंतर गेलो महारुद्रला. तोच एक बेटर ऑप्शन आमच्याकडे सध्या आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथेच जातो. आणि लक्ष्मीही थोडंफार त्याच्या खाण्याला एकतर काही वस्तू नव्हत्या घरून, थोडंसं मी घेऊन गेलेली, तर त्यानेही ते खाल्लं. आणि शेवट केला आम्ही फंटा आणि पानने. पान खूप छान मिळतं तिथे आणि येताना थोडंसं तिथे झोके वगैरे खेळलो. असा गेला आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.